श्री स्वामी समर्थ. आज मी एक मनातला प्रश्न घेऊन तुमच्यासमोर आली आहे. कदाचित हा प्रश्न तुमच्याही मनात असेल. मी एवढी सेवा करते, नामस्मरण करते, दिवा लावते, उपासना करते, तरीही स्वामी मला अनुभव का देत नाही? आपण बोलतो ना, स्वामी माझी ही इच्छा पूर्ण करा, स्वामी मला एकदा तरी तुमचा संकेत द्या. पण दिवस जातात, महिने जातात आणि काहीच घडत नाही. असं वाटतं, मग मनात शंका येते, मी काही चूक करते का? माझी भक्ती कमी आहे का? स्वामी माझ्यावर रागवले आहेत का? तर ऐका, इथेच आपण चुकतो. स्वामी परीक्षा घेत नाहीत, ते घडवत असतात. स्वामी समर्थ कधीच भक्ताला सोडत नाही, पण ते आपल्याला लगेच फळही देत नाहीत. कारण ते फक्त इच्छा पूर्ण करणारे नाही, ते आपल्याला मजबूत करणारे आहेत. कधीकधी अनुभव न देणं काहीही अनुभव असतो. आपण सेवा करतो तेव्हा मनात कुठेतरी अपेक्षा असते, मला काहीतरी विशेष जाणवायला हवं, स्वप्नात दर्शन द्यायला हवं, एखादा चमत्कार व्हायला हवा. पण खरी सेवा म्हणजे अनपेक्षाविना केलेली भक्ती. घरातील स्त्रियांना एक संकेत. आपण दिवसभर घरासाठी झटतो, सकाळपासून रात्रीपर्यंत काम, मुलं, नवरा, सासू-सासरे आणि त्यात आपण स्वामींची सेवा करतो. पण आतून आपण थकलेलो असतो. आपल्याला आधार हवा असतो. एक छोटीशी खूण हवी असते. स्वामी माझ्यासोबत आहे. माझ्या बहिणींनो, स्वामी तुमच्या श्वासात आहे, तुमच्या सहनशक्तीत आहे, तुमच्या शांततेत आहे. आणि आता फक्त दररोज तुम्ही फक्त 5 मिनटं हे करा. पहिली गोष्ट, देवासमोर शांत बसा. दुसरी, काही मागू नका. तिसरी गोष्ट, फक्त डोळे बंद करून म्हणा, स्वामी मला तुमची इच्छा समजवण्याची बुद्धी द्या. आणि 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा जप करा. शेवटी फक्त एवढं बोला, जे योग्य असेल ते करा. बस. काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल, बाहेर चमत्कार झाला नसेल, पण आत काहीतरी बदललं आहे. मन शांत झालं आहे, राग कमी झाला आहे, विश्वास वाढला आहे. हा खरा अनुभव आहे. आता माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही? कारण कधीकधी आपण जे मागतो ते आपल्यासाठी योग्य नसतं. लहान मुलं आईकडे रोज चॉकलेट मागतात. आई रोज देत नाही, कारण तिला माहिती असतं काय योग्य आहे आणि काय नाही. तसं स्वामी आहेत, ते आपल्याला योग्य वेळ योग्य गोष्ट देतात. आता एक सत्य लक्षात ठेवा, अनुभव मागे धावू नका. सेवा करत राहा. चमत्कार मागू नका. विश्वास ठेवा. इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सेवा करू नका. प्रेमाने सेवा करा. जेव्हा भक्ती शुद्ध होते तेव्हा अनुभव आपोआप येतो. आता तुम्हाला फक्त आणि फक्त एक शेवटचा संदेश देईल. आज जर तुम्हालाही वाटत असेल की मी एवढी सेवा करते तरीही काहीच होत नाही, तर निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी मोठं काहीतरी तयार करत असतील. आजपासून अपेक्षा सोडा, फक्त प्रेम ठेवा. आणि लक्षात ठेवा, स्वामी उशीर करतात पण अन्याय करत नाही. जर तुम्हालाही ही गोष्ट मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल की स्वामी माझ्या त्या प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा पूर्ण करा, जो की योग्य तुम्हाला मागतोय. आणि मी प्रत्येक इच्छेमध्ये एकच मागते की स्वामी कोणत्या स्त्रीला आईपणाच्या सुखापासून वंचित ठेवू नका. बस एवढंच होतं आजचं. श्री स्वामी समर्थ.